पण या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला? शिवाजी महाराजांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी संभाजी महाराज राजगडावर नव्हते, रायगडावर नव्हते, आणि ज्यावेळी संभाजी महाराज रायगडावर आले त्यानंतर आजचा जो हा अष्टकोनी जो हा दिसतोय, भाग दिसतोय, तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा भाग म्हणून संभाजीराजांनी हा भाग करून घेतला. शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर मागच्या वाटेतून, जसं आता मागची वाट दाखवली, त्या मागच्या वाटेतून शिवाजीराजांचा देह इथे आणून त्याला इथे अग्नी दिला गेला आणि इथे शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं. आत्ताचं हे जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या खाली 1.5-2 फुटावर आज सुद्धा शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत. त्यातल्या अस्थी या एक जवळजवळ 70-80 वर्षा आधी काढल्या गेल्या होत्या आणि त्या अस्थी मग पुढे जाऊन त्या कर्नाटकच्या तिकडे कुठेतरी, आता मला ते एक्झॅक्टली आठवत नाही, पण तिकडे त्या अस्थी त्यावेळी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला टेस्टसाठी दिल्या होत्या. त्यावेळी विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, पण त्यावेळी त्या अस्थी तिथे पाठवल्या होत्या. त्यानंतर ज्यावेळी इंग्रजांचा काळ आला, इंग्रजांचा काळ झाल्यानंतर मी जसं सांगितलं की 70-80 वर्षे कुणाचाच वावर नव्हता. त्यानंतर ज्यावेळी लोकमान्य टिळक आणि आपल्या क्रांतिकारकांनी रायगडावर येण्यास सुरुवात केली त्यावेळी लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा इथे येऊन या समाधीचा जीर्णोद्धार केला. काटाकुट्याच्या अवस्थेत असलेली ही समाधी ही सगळी बाजूला काढली आणि ते परत हे सगळं बांधकाम उभं केलं, हे स्ट्रक्चर उभं केलं, ह्याचा घुमट उभा केला. बरेच जण प्रश्न विचारतात, तो घुमट, हा घुमट, हे इस्लामिक बांधकाम, असं काही नाही. असे बरेचसे घुमट आहेत जे इतर मंदिरांवर आहेत. शिरकाई मंदिराच्या ते आता तुम्ही कदाचित ते बघितले नसेल, पण शेवटचे जे 4 टोकाचे 4 छोटे छोटे ते सुद्धा याच आकाराचे आहेत. बाहेर जाऊन बाहेरच सांगतो, पण इथे शिवाजी महाराजांची अस्थी आहे, इथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्यामुळे या भागाचं पवित्र राखलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बरीच लोक इथे घोषणा देतात, आरडाओरडा करतात, शिवाजी महाराजांच्या घोषणा काय देतील, गारद काय देतील, पण हा प्रकार इथे खऱ्या अर्थाने केला जात नाही. पण समज नसल्यामुळे काही लोक हा प्रकार करतात. त्यानंतर जशी मागाशी मी शिलालेखाची गोष्ट, तिथे मागच्या शिल्पाची गोष्ट सांगितली की तो शिल्प तिथे नसावा, पण तरी सुद्धा तो तिथे बसवला गेला, तो तिरक्या अवस्थेत बसवला गेला. रायगडावरचा सगळ्यात प्रमुख असा जर कुठला शिलालेख आहे तर तो हा शिलालेख आहे आणि हा सुद्धा तिरक्या अवस्थेतच बसवला गेलेला आहे. मागचं जे मंदिर आहे त्या मंदिराला जगदीश्वराचं मंदिर असं म्हटलं जातं, पण पुरातत्व खात्याने ती जगदीश्वराची पाठी लावली. पण जगदीश्वर म्हणजे काय? नंतरच्या काळामध्ये जशी अशी लोकांची वर्दळ वाढत गेली त्यानंतर मग लोकांनी काही नावं ठेवली, काही शिलालेखावरून नावं ठेवण्यात आली. तर ते मूळ जे मंदिर आहे ते व्याडेश्वराचं मंदिर आहे आणि जगदीश्वर प्रासादो जगदीश्वरस्य हा जो उल्लेख केलेला शिलालेखामध्ये, आता ह्याच्यामध्ये बरीचशी अक्षर आहे इथे फुटलेले, शिरा गेलेले आहेत, त्यामुळे ते शिलालेख दिसत नाही, पण त्याचा आज सुद्धा मजकूर उपलब्ध आहे. कोण जर वाचून दाखवणार असेल तर देतो, ते वाचून दाखवा. आता कोण वाचतंय का? ठीक आहे. मुळामध्ये इथे नसण्याचे संदर्भ हेच आहेत की हा शिलालेख तिरका आहे. दुसरी गोष्ट इथे कमान आहे, इथून मोकळी जागा असावी. नंतरच्या काळामध्ये ही कमान पडली, त्यातला हा जो दगड आहे मधला तो दगड बघा, तो अजून असंच आडवा एकदम बारका दगड जागा दिसेल तसा तिथे टाकलेला आहे. इतर ठिकाणी असं बांधकाम नाहीये कुठेच गडावर, हे नंतरचं बांधकाम आहे. नंतर इथे कुठेतरी हा शिलालेख लावला, पण हा शिलालेख मुख्य कुठे असावा तर ह्याचा अंदाज वर्तवला जातो इतिहास संशोधकांकडून की हा शिलालेख, एक गोष्ट लक्षात घ्या, हिरोजी इंदोरकरांनी स्वतःच्या नावाची पाटी तिथे लावली. आणि जगदीश्वरावरचा सगळ्यात महत्त्वाचा शिलालेख, या शिलालेखामध्ये त्यांनी सांगितलं रायगडाचं महत्त्व सांगितलं. रायगडावर हा रायगडाचं बांधकाम कधी झालं त्याची तिथी त्यांनी इथे सांगितलेली. त्यानंतर रायगडावर काय काय वास्तू आहेत त्याबद्दलची त्यांनी इथे माहिती सांगितलेली आहे. मग हा इतका महत्त्वाचा रायगडावरचा शिलालेख हा एका कुठल्या तरी गडाच्या कोपऱ्यामध्ये, तोही आडव्या बाजूला, समोर असता लोकांना दिसण्यासारखा, तर बाबा एक मान्य सुद्धा केलं असतं, पण एका कोपऱ्यात, एका बाजूला, एका भिंतीच्या कडेला इथे असणं साहजिकपणे शक्य नाही. तर हा शिलालेख कुठं असावा तर हा शिलालेख शिवाजी महाराजांच्या प्रासादात असावा. ह्याच्यामध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे, इथे सुद्धा तो बघणं आवश्यक आहे, तो श्री गणपते नमः या शिलालेखाचे उल्लेख आहेत. आता ह्याच्यामध्ये जो पुसटचा अक्षर आहे ते लिहिलेले मी ते मोबाईलमधून वाचतो. इथे लिहिलेले प्रासादो जगदीश्वरस्य जगदामानंद सेतनु या श्रीमद छत्रपते शिवनृपते सिंहासने तिष्ठित शाके 96 बाण भूमी गणना संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्ले सापे तिथ्यो. इथे हा पहिला श्लोक संपतो. इथे त्यांनी सांगितले की रायगडाचं बांधकाम कधी झालं की शक्य 92-96 बाण भूमी गणना, ते एक कोड टाकलेलं आहे की
उलट वाचलं तर 1596 शके 1596ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं ते त्यांनी इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे वापी कूप डागर जिरू चिरम रम्यम वन वितिको स्तंभे कुंभीगृहे नरेंद्र सदने ब्रही महिते श्रीमद रायगिरो गिरा म विषये हिराजिनो निर्मितो यावश चंद्र दिवाकरो विलसत स्थावस्तुंभे जृंभते. याचा अर्थ काय तर वापी खूप. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ काय तर वापी म्हणजे विहिरी. गडावर आता इथला वरचा भाग फिरला तर विहिरी कुठेही नाहीये. पण शिलालेखात नमूद केलेली गोष्ट चुकीची आहे का तर तसं सुद्धा नाही. जसं मी मगाशी तिथेच सांगितलं गड कुठून चालू होतो, गड पायथ्यापासून चालू होतो आणि पाचाड ही त्याची माचे. पाचाडमध्ये अनेक विहिरी बांधून ठेवल्यात. विहीर म्हणजे वापी, त्या विहिरी म्हणजे त्या पाचाडच्या आसपास बऱ्याच विहिरी बांधून ठेवलेल्या आहेत म्हणून त्याचा उल्लेख त्यांनी या शिलालेखामध्ये केलेला आहे. कूप म्हणजे आड, विहिरीवर जे आड असतात ते सुद्धा तिथे पाचाडच्याच आसपास पाहायला भेटतात. गडावर ते आड नाहीयेत. परत नंतर जलाशय आणि तळे ती सुद्धा इथे आहेत. आता इथे बरीच तळे आपण आता येता पाहिली. इथे सुद्धा मागे भवानीकडा आहे. भवानीकडाकडून इकडे जाताना मागे काळा हौद लागतो. काळ्या हौदाच्या आधी आणखीन एक तलाव लागतं. इकडे 12 टाकी आहेत. ब्राह्मणांसाठी एक, ब्राह्मणांची जी वस्ती आता येताना जी आपण घरं बघितली ती ब्राह्मण वस्ती, त्या ब्राह्मण वस्ती आहे त्या ब्राह्मणांसाठी म्हणून एक वेगळं तळ निर्माण केलं होतं. इतकी तळी, जसं मग असे सांगितलं की 12 कोटी लिटर एकट्या रायगडची पाणी साठवणूक क्षमता आहे. तर ही तळी त्यांनी इथे निर्माण केली. रम्य वन, या रायगडच्या परिसरामध्ये अत्यंत रम्य अशी वन आणि ती सगळी झाडं शिवाजी महाराजांनी इथे आणून लावली. तो भवानीकडा आहे तिथे आज सुद्धा बोरूची झाड आहेत. लोकांना बोरूचं झाड कसं असतं ते माहित नाही त्यामुळे लोक त्याला जास्त छेडछाड करायला जात नाही. पण तिथे बोरूची झाड आहेत. बोरू कशासाठी वापरला जायचा, लिखाण कामासाठी वापरला जायचा. दौतीमध्ये शाई गुडून तो बोरूच्या पेनाने लिहिलं जायचं. तो बोरू, त्याची बोरूची झाडं सुद्धा इथं महाराजांनी उपलब्ध करून ठेवलेली आहेत त्या काळामध्ये. तर हे सगळं या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि नरेंद्र सदन म्हणजे काय तर आपले जे कोणी राजवाडे आहेत त्यांचे राजवाडे म्हणजे नरेंद्र सदन. नरेंद्र म्हणजे राजा, राजाला विशेषण वापरले नरेंद्र आणि ते नरेंद्र सदन. आणि पुढे जे लिहिलेलं आहे की यावश चंद्र दिवाकरो म्हणजे दिवाकर म्हणजे सूर्य आणि चंद्र हे जोपर्यंत जे आहेत अस्तित्वात आहे, ही पंचभूतत्व जी आहेत जी जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत या रायगडाचं वैभव टिकून राहावं म्हणून हिराजिनो निर्मित म्हणजे हिरोजी इंदोलकरांनी हा रायगड स्थापन केलेला आहे. तर पुन्हा हाच प्रश्न येतो की प्रासादो जगदीश्वर असे का म्हटलेले आहे तर त्यातला जगदीश्वर म्हणजे नेमका कुठला. लोकांनी अर्थ घेतला हे मागचं मंदिर आहे त्याला जगदीश्वर म्हणायचं, तर ते व्याडेश्वराचं मंदिर आहे. ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये इतिहास संशोधकांना एकही पुरावा या मंदिराला जगदीश्वर असा सापडलेला नाहीये किंवा जगदीश्वराचं मंदिर होतं असे सुद्धा इतिहासामधल्या कुठल्याही कालखंडामध्ये कुठल्याही बकरीमध्ये कुठल्याही ठिकाणी अशी कुठेही नोंद नाहीये की इथे रायगडावर जगदीश्वराचं मंदिर होतं. मग जगदीश्वर कोणाला म्हणलेलं आहे. जसं प्रभू रामचंद्रांना जगदीश्वर या नावाने संबोधलं जातं तसं शिवाजी महाराजांनी दिलेली ही उपमा आहे की जगदीश्वर. आणि प्रासादो म्हणजे जगदीश्वराचा प्रासाद म्हणजे शिवाजीराजांचा तो न्यायनिवाडा करण्याचा आपण राजसदर त्याला प्रासादो जगदीश्वर असं लिहिलंय. आणि हा शिलालेख मूळ तिथे असावा कारण सर्वसामान्य लोकांचा वावर तिथे जास्त होता म्हणून हा शिलालेख कदाचित तिथे असावा हे इतिहास संशोधकांचं ठाम मत आहे. तर हा सगळा शिलालेख आणि आता आपण बाहेर जाऊ.